नाईक आणि शिंदे यांच्यामधला वाद अक्षरशः शिगेला पोहोचलाय। गणेश नाईकांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे असं थेट आव्हान खासदार नरेश मस्केंनी दिलंय। तर नरेश मस्केंनी रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित गणेश नाईकांना थेट आव्हान दिलेलं आहे। नवी मुंबई शिंदे आणि गणेश नाईकांमधला वाद आता शिगेला पोहोचलाय। शिंदेचे नेते नरेश मस्के यांनी आता भाजपला पत्र लिहिलंय। नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्या असं आव्हान मस्केंनी थेट पत्र लिहून केलंय। पक्षाची ते परवानगी मागतायत शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना, त्यांनी यावं मैदानात। ही काय भाषा आहे? आम्ही रवींद्र चव्हाण यांना सांगितलेलं आहे, तुम्ही परवानगी द्या त्यांना, आमचं नामोनिशाण मिटवण्याची परवानगी तुम्ही द्या, आम्ही त्याला द्यायचं काय ते उत्तर देऊ। गणेश नाईक या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे प्रयत्न करत आहेत। महायुती म्हणून आम्ही भांडण नाही आहेत। गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष नाहीये, पण सामंजस्य, प्रगल्भता, परिपक्वता हे कधीतरी त्यांना सांगणार आहेत की नाही, की आपल्या युतीतील मुख्य नेत्याचा सन्मान राखणं गरजेचं आहे। उद्या काही ते उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीचे नामोनिशाण मिटवणं ह्याचा अर्थ काय येतो? नामोनिशाण मिटवायला इथं कधी आमच्यासारख्याचे तुम्ही नामोनिशाण नाही मिटवू शकले। एकनाथ शिंदे साहेब कुठे मी इथं बोलतो की सूर्या हा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे मी सांगायची गरज नाही। इथं नव्या मुंबईला सर्वांना माहिती आहे। माझं म्हणणं आहे त्या सूर्याला नाव द्यावा, दुसऱ्याचं नामोनिशाण मिटवण्यापेक्षा ह्या मुलाचं नामोनिशाण बोलतात आणि त्याला नाव देऊन त्याला पुढे आणावं। तर नाईकांपासून महिला लांब का पळतात, आम्हाला बोलायला लावू नका असा इशारा शीतल म्हात्रेंनी दिलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत। अहो, जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात। परंतु गणेश नाईक, आपण असं आम्ही ऐकलंय की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात। याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे। जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। गणेश नाईकांचा पण एक विषय होता। गणेश नाईकांचा पण एक विषय होता। आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेवरून आता वडेट्टीवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आज चर्चा केली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा पार पडली असं वडेट्टीवार यांनी त्यानंतर सांगितलं। महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरे आणि काँग्रेसमध्ये महापौर पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला होण्याची चिन्ह आहेत। वडेट्टीवारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत फॉर्म्युला संदर्भात चर्चा केली। चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेची मदत हवी आहे। महापौर पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला तर पहिली 2.5 वर्ष काँग्रेसकडे महापौर पद असेल। त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा 2.5 वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला। आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे, पहिला 2.5 वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली। दुसरीकडे परभणीमध्ये ठाकरेंना काँग्रेसची गरज आहे, तिकडेही असाच फॉर्म्युला व्हावा असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे, त्यांचा मेयर होता ना, त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला, जर परभणी तिथे उभाटाचा महापौर होतो आहे, अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजेत अशी आणि ही चर्चा आम्ही केली। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एक गट संपर्कात आहे असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। काँग्रेसच्या एका गटाशी पहिल्या फेरीची चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर माझ्याकडेच 20 नगरसेवक आहेत, कुठे जाण्याचा प्रश्नच नाही असं उत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलंय। त्यांनी आमच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे। मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे
पुढे बघू काय होतं. अजिबात नाही. एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही. सगळे माझ्या ताब्यात आहेत. जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत. तर 10 आले कुठून तिथे. सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा. केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो. नाशिकमधल्या प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव भाषणामध्ये अनावधानानं राहून गेलं असं गिरीश महाजन म्हणाले. तर दिलगिरी शब्द पोकळ, महाजनांनी माफी मागावी अशी मागणी माधवी जाधव यांनी केली आहे. यावर दिलगिरी व्यक्त केली आणि माफी सुद्धा मागितली असं महाजन यांनी म्हटलंय. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव अनावधानाने राहून गेल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्यानं संताप व्यक्त केला होता. महाजनांच्या भाषणावरती आक्षेप नोंदवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी गोंधळ घातला होता. त्यांना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी ही मागणी केली आहे. रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे. आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही. तसं काही असेल तर अनावधान झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. त्यांनी माफी, दिलगिरी ह्या शब्द पोकळ आहे, माफी ही महत्वाची आहे. तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. मी ह्या मताची. आता मी सांगतो अनावधानाने ते राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही, आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल. नेमका प्रकार काय घडला होता त्यावर एक नजर टाकूया. नाशिकमध्ये महाजन यांनी भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा सवाल उपस्थित करत महिला कर्मचारीनं जाब विचारला. यावेळी कार्यक्रमात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर मंत्र्यांनी माफी मागितल्यानं प्रकरण ताणू नये असं संजय राऊत म्हणाले. आता मंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये. भाईंदरमधील जुन्या पेट्रोल पंप उड्डाण पुलावरून मनसे आक्रमक झाली आहे. MMRDAच्या भोंगळ कारभाराचा मनसे स्टाईलनं समाचार घेण्यात आलाय. पुलाला बॉटलनेकचं स्वरूप देऊन वाहतूक कोंडीमध्ये भर टाकणाऱ्या इंजिनियर्सना मनसेनं वस्तारा भेट देत त्यांचा निषेध केलाय. हा उड्डाण पूल आहे मीरा भाईंदर शहरातला. मीरा भाईंदर शहरामधल्या गोल्डन नेस्ट सर्कल जवळ बांधलेल्या उड्डाण पुलाचा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. याचं कारण आहे या पुलाचं अजब डिझाईन. हा उड्डाण पूल सुरुवातीला 4 पदरी आहे, पण अचानक मध्येच तो 2 पदरी होतो. धक्कादायक म्हणजे जिथे 2 पदरी रस्ता सुरू होता त्याच्या आधी MMRDAनं रस्त्याच्या बाजूला तिरक्या रेषेत क्रॅश बॅरियर वाढवलं. समजा एखादा नवीन व्यक्ती या उड्डाण पुलावरून स्पीडमध्ये आला तर त्याला अचानक स्पीड कंट्रोल करणं केवळ अशक्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या पुलाला हार घालत निषेध नोंदवलाय. हे जे पाप करतायत ना, षडयंत्र करतायत, हे कशासाठी करतायत? हे बाजूला एन्क्रोचमेंट जे आहेत ना त्यांना वाचवण्याची भूमिका घेतात, लक्षात घ्या. त्यामुळे या एन्क्रोचमेंट तोडण्याची जबाबदारी त्यांची होती. तेव्हा कुठे होतं, गरीब लोक जेव्हा तिकडे झोपड्या बनवतात तेव्हा तुम्ही बरोबर तोडता, पण रोडच्या आड जे नागरिकांच्या हिताचं जे काम होत आहे त्याच्या आड करून सुद्धा डायव्हर्शन देत आहे. लाजीरवाण्याची गोष्ट आहे. MMRDA आणि जे नगरपालिकेचे आयुक्त आहे ना, यांचा मी निषेध करतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही आपल्या अधिकृत अकाउंटवरून या उड्डाण पुलाचा व्हिडिओ ट्विट केलाय. महाराष्ट्रात इंजिनिअरिंगचा चमत्कार. एक 4 पदरी उड्डाण पूल अचानक 2 पदरी झाला.
महाराष्ट्रात असले जीवघेणे चमत्कार सामान्य झालेत. जनतेला त्रास होऊ द्या किंवा जीव जाऊ द्या, सरकारला काहीच फरक पडत नाही. सरकार जबाबदारी घेत नाही आणि उत्तरही देत नाही, असं ट्विट काँग्रेसनं केलंय. MMRDAनं या पुलाबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूयात. हा उड्डाणपूल अचानक अरुंद होत नाही. 4 पदरी उड्डाणपूल 2 पदरी होणं ही डिझाईन मधली कमतरता नाही. रस्त्याची उपलब्ध रुंदी आणि भविष्यातल्या रस्ते कामांचं प्लॅनिंग लक्षात घेता हा उड्डाणपूल उभारण्यात आलाय. नियोजनानुसार उड्डाणपूल भाईंदर ईस्टसाठी 2 लेनसह डिझाईन केलेला आहे. भाईंदर वेस्टसाठी भविष्यात जोडल्या जाणाऱ्या 2 लेनचीही तरतूद करण्यात आली आहे. नियोजनानुसार भाईंदर ईस्टचा भाग प्रथम येत असल्यानं सध्या 4 पदरी उड्डाणपूल 2 पदरी झाल्याचं दिसतंय. भविष्यात भाईंदर वेस्टकडे जाणारा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहे, असं स्पष्टीकरण MMRDAनं दिलंय. MMRDAनं दिलेल्या स्पष्टीकरणावर अंजली दमानी यांनी टीका केली आहे. MMRDAनं असं ट्विट करून कमाल केली आहे. हा उड्डाणपूल चुकीचा आणि अपघातांना निमंत्रण देणारा आहे. सप्टेंबर 2022 मध्ये टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्रींचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांचा अपघात होण्याचं कारण एक दोषपूर्ण आणि त्रुटी असलेला पूल होता. MMRDAनं पुन्हा अगदी तसाच पूल बांधलाय. MMRDA त्यांची चूक कबूल करायला तयार नाही. आणखी किती जीव धोक्यात घालणार आपण? या पुलाचं डिझाईन चुकीचं आहे. वाटेल ती सारवासारव करू नका, असं ट्विट अंजली दमानी यांनी केलंय. भंडाऱ्यामध्ये गायिका अंजली भारतीकडनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसंदर्भात अत्यंत गलिच्छ वक्तव्य करण्यात आलं. भाजप पाठोपाठ ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून देखील अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. अंजली भारतीवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपसह ठाकरे सेनेनं केली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांविषयी गायिका अंजली भारतीनं अत्यंत हीन दर्जाचं वक्तव्य केलंय. 2 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार झाला. 2 वर्षाच्या पूर्वीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा करणं मला चांगला बलात्कार आहे की नाही? तेव्हा त्याला समजा. अंजली भारतीच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. राजकीय विरोध असू शकतो अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. चित्रा वाघ यांच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे आणि राऊतांनी देखील तीव्र निषेध व्यक्त करत अंजली भारतींवर तुटून पडलेत. आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच महिलेनी कोणावरच बोलूच नाही आणि केला येतात त्याचा निषेध आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्यावर केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहित नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो. कुठल्याही स्त्रीचं असं अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो. तो कुणाची असू द्या, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या, तिचा अवमान होता कामा नये. आणि ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं घाणेरडं मत आणि घाणेरडी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्याला आता शब्द सुचत नाही, अशाच पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. एका महिलेनं दुसऱ्या महिलेबद्दल इतकं विखारी विधान करणं, मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. एखादी महिला मग ती कोणत्याही पद्धतीचे कपडे घालत असेल, ती शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, पण तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. That's a bad statement, but पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध केला. माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे, पण अशा प्रकारे नाही. निषेध निषेध निषेध. दरम्यान अंजली भारती ही कोण आहे यावरती एक नजर टाकूयात. अंजली भारती ही विद्रोही गायिका म्हणून ओळखली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अंजली भारतीनं अनेक गाणी गायलेली आहेत. दीदी अंजली भारती या नावानं तिचं YouTube चॅनल आहे.
अंजली भारतीच्या युट्यूब चॅनलवर जवळपास 5.6 लाखांच्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत, तर 1,500च्या घरात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मुंबईच्या वेशीवर आलेलं लाल वादळ उद्या शांत होण्याची शक्यता आहे. किसान सभा उद्या आंदोलन मागे घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय असू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मंत्री गिरीश महाजन उद्या मुख्यमंत्र्यांचा संदेश आंदोलकांकडे घेऊन जाणार आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या किसान सभेच्या विराट मोर्चानं कसारा घाट ओलांडलाय. किसान सभेचे लाल वादळ ठाण्यात पोहोचणार आहे, तर 3 फेब्रुवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहे. या मोर्चाची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली. यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या आदिवासी बहुल भागातून हजारो आंदोलक सहभागी झालेत. आदिवासी शिष्टमंडळासोबत बैठक होऊन सन्मानजनक तोडगा काढला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय. इतर विषयांवर बैठक चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडू. शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या या मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या काय आहेत पाहूयात. आंदोलकांच्या मागण्यांमध्ये वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा आहे. अनेक पिढ्यांपासून वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप कायदेशीर मालकी हक्क मिळालेले नाहीत. वनजमीन आणि गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र 7/12 उतारा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या नद्यांचं पाणी अडवून आदिवासी आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. शिक्षणाचे वाढते खासगीकरण थांबवावं आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मुद्द्यांवर सुद्धा आंदोलक ठाम आहेत. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये स्थानिक आदिवासी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये राडा झालेला आहे. वनविभागानं आदिवासींची बेकायदेशीर बांधकामं पाडली, त्याला विरोध करताना राडा झाला, तर न्यायालयाचा आदेश स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे. हा राडा बोरिवली नॅशनल पार्कमध्ये राहणारे आदिवासी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमधला आहे. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये काही आदिवासींनी बेकायदेशीर बांधकामं केल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे. उच्च न्यायालयानं ही बांधकामं पाडण्याचे आदेश दिल्याचं सरकारनं म्हटलंय. ही बांधकामं पाडण्यासाठी वनविभागाची टीम बोरिवली नॅशनल पार्कमध्ये गेली होती, पण त्याला आदिवासींनी विरोध केला. यावेळी आदिवासींची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जोरदार झटापट झाली. या राड्यावेळी वनविभागाच्या गाड्यांवर दगडफेक झाल्याची देखील माहिती आहे. सव्वीस जानेवारीला हा राडा झाल्यानंतर पोलिसांनी 27 तारखेला बोरिवली नॅशनल पार्कमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात काही अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईवेळी काही आदिवासींची प्रकृतीही बिघडली. त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. एकूण विषयाचं गांभीर्य लक्षात घेता वन विभागाकडून करण्यात येऊ घातलेली कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे. बोरिवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते आहे, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार आहे. भारत आणि युरोपियन संघामधील करारामुळे महाराष्ट्राला फायदा होणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. कापड, औषध निर्मिती, ऑटोमोबाईल्स यासह कृषी क्षेत्रामधील निर्यातीला बळ मिळेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्राला
या डीलचा खूप फायदा आहे. जेम्स अँड ज्वेलरी ज्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. टेक्सटाईल करता ज्यात महाराष्ट्र एक प्रकारे इचलकरंजी असेल, भिवंडी असेल, या टेक्सटाईल करता किंवा सोलापूर असेल, एक मोठं मार्केट हे या ठिकाणी ओपन झालेलं आहे. इंजिनिअरिंग गुड्स ज्यामध्ये महाराष्ट्र एक लीडर आहे, त्यालाही एक्सपोर्ट करता एक मोठं मार्केट ओपन झालेलं आहे. मेडिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र हा खूप पुढे आहे, त्यालाही एक प्रचंड मोठं मार्केट मिळालेलं आहे.